फॅन्टॅस्टिक. रोहित, तुझ्याकडे येतो. तू एक कलाकार आहेस आणि तू संगीताच्या क्षेत्रात सुद्धा काही काही गोष्टी करत असतोस नाही का. तर कलाकार म्हणून जेव्हा तू अभिनय करतोस आणि तू या चित्रपटामध्ये एक खूप वेगळी भूमिका केली आहेस आणि संगीताच्या तू क्षेत्रात असतोस, दोन्ही वेळेला भावना, इमोशन्स वेगवेगळ्या तुला वाटतात का, का ते एकच असतात, त्यांचं व्यक्त होण्याचं कशी तऱ्हा वेगळी वेगळी असते का? मला कायम असं वाटत आलंय की संगीत असो किंवा अभिनय असो, भावना ही जी गोष्ट आहे ती कधी पूर्णपणे प्युअर नसते, कायम मिक्स्ड असते. जसं आता तुम्ही प्रत्येकाला ती एक डिप्रेशन, पण विश्वासघातामुळे आलेलं डिप्रेशन आणि आता कोणी प्रेमात पडून ब्रेकअप झाल्यानंतर आलेलं डिप्रेशन, या दोन्ही डिप्रेशन मध्ये फरक आहे. किंवा अभ्यास करून सुद्धा परीक्षेत पास नाही झाला तर आलेलं डिप्रेशन. भावना एकच आहे पण किती मिक्स्ड असू शकते. सो त्या ह्याने मला वाटतं की संगीतात ते कुठेतरी ती भावनाची प्युरिटी जास्त येऊ शकते. आणि ऍक्टिंग करताना ते जे मिक्स्ड इमोशन्स जे येतात ते जास्त ऍक्टिंग मध्ये जास्त बाहेर येऊ शकतात. ओ क्या बात है, क्या बात है. सुमेध हा उत्कृष्ट नर्तक आहे, हे काही मी वेगळं सांगायला नको. जेव्हा भावना एखादा नर्तक दाखवतो त्याच्यामध्ये काय स्पेशालिटी असते? बेसिकली खूप इम्पॉर्टंट असतं. मी ॲक्च्युली सुरुवात केली पॉपिंग पासून. पॉपिंग ही स्टाईल मी जेव्हापासून शिकत आलो, यूट्यूबवर बघून मी शिकायचो, तर त्यामध्ये बेसिकली इमोशन्सला स्कोप नसतो. ते बेसिकली फक्त बीट्स आणि त्यावर असायचं. जेव्हा मी डान्स वगैरे जे सगळं सुरू केलं तेव्हा मला जाणवायला लागलं की किती काय आपण खेळू शकतो इमोशन्स थ्रू. तर एक मी ॲक्ट केला होता DID मध्ये, स्प्लिट पर्सनॅलिटी. बरं. तर तेव्हा ॲक्च्युली नॉर्मल स्टेटमध्ये मी तो करू शकत नव्हतो, कारण तो फ्रस्ट्रेशन जो पाहिजे होता मला तो मिळत नव्हता. आणि मला कोरिओग्राफरनी सांगितलं की तुला फ्रस्ट्रेटेड राहायचं आहे, कारण तू वेडा आहेस. एका लाईनमध्ये तू बोलतोयस की मी ह्याला मारून टाकलं, दुसऱ्या लाईनमध्ये बोलतोयस मी नाही मारलं. बरं. स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. बरं. तर त्यावेळेला ते ॲट अ स्टेट म्हणजे स्टेबल माइंडनी होऊ शकत नव्हतं. तर मी पर्पजली, आणि तेव्हा नवीन होतं माझ्यासाठी इमोशन्स पकडलं, तर तेव्हा मी स्पेशली स्वतःला जरा परफॉर्मन्सच्या आधी 4-5 जोरजोरात थोबाडीत मारून घेतल्या आणि मी चांगला मजबूत फ्रस्ट्रेट झालो. आणि मग जो मी तो ॲक्ट केला, मला तेव्हा कुठेतरी जे पाहिजे होतं ॲग्रेशन ते तिथे मिळालं. बरं. आणि असं डान्समध्ये बघितलं तर म्युझिक, इट कम्स टू म्युझिक अगेन, कारण म्युझिक तुम्हाला त्या फील्डमध्ये घेऊन जातं. या मूवीमध्ये पण आम्ही कुठल्या सीन्समध्ये जायसाठी आम्ही म्युझिकचा खूप वापर केला. आम्ही आधी ऐकायचो आणि त्या प्रकारचं म्युझिक रोहितने पण केला, मीही केला, आणि ते म्युझिक आम्हाला त्या मूडमध्ये घेऊन जातं. अच्छा. मग तसं आम्ही ते सीनमध्ये काही काही करू शकतो. मला तुला प्रश्न असा विचारायचा आहे, या मांजा चित्रपटामध्ये तुझी जी भूमिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक स्प्लिट आहे की तू खरा कोणता हेच आम्हाला कळत नाही. तर तेव्हा उपयोग झाला का रे याचा? ॲक्च्युली खूप झालं. हैदर मूवी मधलं गाणं होतं आओ ना, अरे आओ ना केतन, ते जे मला पाहिजे होतं एका पर्टिक्युलर सीनसाठी, ते मी आता नाही सांगू शकणार कुठलं. त्या सीनसाठी मी स्पेशली म्युझिक ऐकली आणि कंटिन्युअसली 7 ते 8 वेळा मी एकच गाणं ऐकलं. मग मी दुसरं शिफ्ट केलं. आणि ते जे मला पाहिजे होतं, कॅरेक्टरची एक USB आहे की प्रत्येकाचं काहीतरी असतं की एक कोणाला बोलायला आवडतं, कोणाला ऐकायला आवडतं, कोणाला जे मनाला वाटेल ते करायला आवडतं. तर तशी या कॅरेक्टरची USB आहे जी मला समजली. आणि त्यासाठी खूप कॉन्फिडन्स खूप हाय आहे या कॅरेक्टरचा. आणि ते वाढवायसाठी काही आम्ही गोष्टी केल्या ज्या म्युझिक मधून मला मिळाल्या. तो एक कॉन्फिडन्स की मला पाहिजे का मला इथं मारायचं, मारणार, मी परत मारणार, हा कॉन्फिडन्स मला त्यातून मिळाला, गाण्यांच्या मधून. अशा पद्धतीने तुम्ही गाण्यांचा ऍक्टिंग मध्ये वापर केला. हो. क्या बात आहे, क्या बात आहे. अश्विनी, ही तू तर एवढी अनुभवी आहेस, इतके चित्रपट केलेस, या त्या मानानं अनुभवी असणाऱ्या 2 तरुण कलाकारांबरोबर काम करताना ह्यांचे हे सगळे विचार ऐकल्यावरती तुलाच एक आव्हान नसेल का गं वाटलं? आव्हान नेहमीच असतं, कुठल्याही म्हणजे काम करतानाच आव्हान असतं. नवीन कलाकारांबरोबर काम करताना आव्हान असतं. पण ह्या दोघांबरोबर काम करताना मला खूप गंमत आली. हां. आणि आमचं तर मेतकूटच होतं, खूप आम्ही गप्पा मारायचो. हा जरा असं हेडफोनमध्ये गाणं वगैरे ऐकत असायचा, बट वी हॅड सो मच फन. आणि मी त्याला एक थोबाडीत पण दिली मध्ये. हो.
एक नाही तर किती टेक झाले होते त्याची. दिसणार एकच आहे ना. हा, दिसणार एकच आहे. म्हणजे म्हटलं हो, म्हणजे तुझी सुरुवात झाली ती स्वतः मारण्यापासून. आता कळलं की आय वॉज ऍक्च्युअली हेल्पिंग यू मेक यू फील द वे यू. आता मला कळलं की दिग्दर्शकाने मला सांगितलं की नाही ऍक्च्युअल थोबाडीत मार त्याला. म्हटलं नाही हो, काय एवढाचा मुलगा आहे, काय करायचं असं. म्हटलं पण आता तुला कळलं की यू ऍक्च्युअली हेल्प द कॅरेक्टर. येस. मला एवढं गिल्टी वाटणार नाही. सो नाउ यू आर विंडिकेटेड. देयर इज नो गिल्ट. फॅन्टास्टिक. पण हे दोघे तसे थिंकर कलाकार आहेत, प्रश्नच नाही. आणि दे आर ऑल बोथ व्हेरी हार्डवर्किंग. तर आणि समजून करतात. त्यामुळे मला त्यांना बघायला सुद्धा खूप मजा यायची. म्हणजे आम्ही एकत्रच असायचो, असं काही गाडीत जाऊन बसलोय वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा त्यांची सीन्स चालू असताना मी तिथे येऊन बसायचे. आणि त्या दोघांनी अतिशय सुंदर काम केलंय. नाही, मला काय वाटतं की जेव्हा टीम अशी असते ना, द टीम क्रिएट्स इट्स ओन इमोशनल स्पेस ना. ही सगळी टीम मिळून एक इमोशन्स एकमेकांना देतात. That positivity comes from the head of the film. That's our producer sitting right there, Mr. Trilok Malhotra and Bharatji. आणि आमचा दिग्दर्शक तो तर ह्यांचा he was almost like a mentor to both of them. चेष्टा मस्करी आणि शिकवणं. आणि मला सुद्धा यंग जनरेशन बरोबर एस्पेशली we want to connect with the young generation. Absolutely. Karan these are the tomorrow's superstars. Yeah. So it's nice to see them when they are becoming that. So मला खूप मजा आली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वा वा वा. वात्सल्य या भावनेमधून आठवलं बरं का अश्विनी. मांजा या चित्रपटामध्ये तू एका आईची भूमिका करतेस. आणि ती आई वात्सल्य तिच्यामध्ये आहेच, पण त्याच्याबरोबर इतर अनेक इमोशन्स आहेत ना. ती आई तुला कशी भावली ग, ही जी आई तुला मिळाली ती या चित्रपटातली? ऍक्च्युली आई जशी असावी ना तशी ती आहे. अच्छा. ती परफेक्ट नाही आहे. तिला पण तिचे प्रॉब्लेम्स आहेत स्वतःचे. ती मुलालाही मदत करते, मुलावर देखरेख ठेवते, ती स्वतः उभी राहते, मुलालाही उभं करते. म्हणजे ती एनकरेज सुद्धा करते त्याला, तिला काळजी देखील आहे. काळजीबाहू आई आहे, पण डिसिप्लिन ठेवणारी सुद्धा आहे. आणि वेळेला फोन दिला तर फोन का नाही केलास असंही ती विचारते. आणि खूप त्याला एनकरेज करते. त्याच्या असण्याला तो जसा आहे तसं त्याला सामावून घेते, त्याला स्वीकारते ती. आणि पुढे त्याला त्याच्या पद्धतीने फाईट करायला किंवा एनकरेज करते. म्हणजे वास्तवाशी किंवा समस्येशी जेव्हा अडचण अशी उभी राहते तेव्हा तू पळून जाऊ नकोस असं. करेक्ट. त्याला फेस करायला शिकवते. बरोबर. आणि स्वतःच्या उदाहरणातून शिकवते. करेक्ट. म्हणजे ही जी आई तू दाखवली आहेस ती एक प्रकारचं रोल मॉडेल आहे. ऍब्सोल्युटली. की समस्या येतील तर त्या समस्येला तू तोंड कसा देणार आहेस हे तू माझ्या वर्तनातून पहा, नाही का. अशी ती आई. आणि असंही म्हणते की घाबरले मी पण आहे. घाबरले मी पण. जनरली काय होतं, लोक पालक आपण भयभीत असलो तरी दाखवत नाही. बट आय थिंक देर इज नथिंग रॉंग इन शोईंग की मलाही तेच वाटतंय, यू डोंट वरी, बट विल टुगेदर विल फाईट. आणि आपण त्या दोघांनी मिळून त्यातनं मार्ग काढूया. असं वाटतं ना ती त्या चित्रपटात म्हणते की वी आर अ टीम. करेक्ट. असं म्हणते ती. की आपण, तू आता एकटा नाहीयेस, मी एकटी नाहीये, तर आपण दोघे मिळून आहोत. आणि ती जेव्हा ते दोघे म्हणते तेव्हा ते 20 आणि 200 होतात ऑलमोस्ट. इतक्या बळाने ती म्हणते. तू तो मुलगा असतोस. तू जेव्हा हा सीन करत होतास की ज्या वेळेला ती आई तुला ती ऊर्जा देते, तू तुझ्या जीवनातल्या कुठल्या एखाद्या प्रसंगाबरोबर रिलेट करू शकलास का रे त्याला? हो. मी जेव्हा शाळेत होतो, शाळेत मला मुळात कोणताही खेळ खेळता येत नाही. म्हणजे मी क्रिकेट खेळू शकत नाही, मी फुटबॉल खेळू शकत नाही, मी बुद्धिबळ, बॅडमिंटन असा खेळणार आहे. त्यामुळे शाळेत जेव्हा पण असतो तेव्हा सगळे क्रिकेट खेळ, फुटबॉल खेळायचे, त्यामुळे मी खूप लेफ्ट आउट असायचो शाळेत. सो त्यामुळे तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा आईला सांगितलं तेव्हा मी ओक्साबोक्षी रडलो होतो आईसमोर की माझे जे मित्र आहेत ते मला खेळायला घेत नाहीत, कारण मला येत नाही खेळता, मी काय करू. तेव्हा तिने जे मला समजावलं होतं की ठीक आहे ना, खेळता येत नाहीये तुला, ऍक्टिंग तर येते, तिथे लोकांना येत नाही, तू स्टेजवर परफॉर्म करतोस, ते लोकांची स्टेजवर आलेलं फाफलते, ते ततापता व्हायला लागते त्यांची, तुला हे जमतंय, ठीक आहे. कोणतरी कुठेतरी वर असतो, कोणतरी कुठेतरी खाली असतो, इट्स द बॅलन्स. हे मला आईने जेव्हा माझ्या शाळेत शिकवलं होतं तेव्हापासून तो एक मला हा कॉन्फिडन्स मिळालाय. सो
मी फक्त एक सांगेन, मला आता अंताक्षरी चालू होती म्हणून त्या गाण्याच्या ह्यानी म्हणेन, मेरी मा हे पण गाणं नर्चरन्स वरती म्हणता येऊ शकतं, कारण त्या गाण्यात ते लहान मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी आहे आणि तो सांगतोय, म्हणजे त्यातली ती ओळ मला तर पटकन आठवते की जब भी कभी पापा मुझे जोर जोर से झुला झुलाते थे तू आके थामेगी मा. हा जो त्या मुलाचा आईमधला विश्वास असतो ना ह्याच्यावरचा, ते मला फार वाटलं येऊ शकेल. क्या बात, तुला काय बोलायचं. वा. त्यांचं गाणं ऐकताना मला आठवलं, माझी मागे आत्ताच नुकतीच रिलीज होऊन गेली ध्यानी मनी नावाचा चित्रपट, कोणी पाहिलाय मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक वात्सल्यावरती एक गाणं होतं, अशी कशी वेडी माया तिला क्षितिज नसे, आहे नाही चापल्याड तिला वेगळीच दिसे, तिला वेगळीच संदीप खऱ्यांचे शब्द फारच अप्रतिम शब्द. जेव्हा कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स असतात ना, सुमित तुला विचारतो की आता या चित्रपटामध्ये सुद्धा कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स, नाचामध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला खूप कॉन्ट्रास्टिंग इमोशन्स प्ले करायला लागतात, तर त्यावेळेला मनाबरोबर शरीराने जावं आणि शरीराबरोबर मनाने असावं, याच्यासाठी तू काय करतोस? यासाठी बेसिकली रिहर्सल्स खूप व्हायचे आमच्या DIDच्या वेळेला. माझी लर्निंग प्रोसेस जी होती, इमोशन समजायची एका परफॉर्मन्समध्ये, ती DIDमध्ये प्रॉपरली सुरू झाली. तर आम्ही खूप रिहर्सल करायचो सकाळी 8 पासून 10 पर्यंत, पण मजा नाही यायची. काय होतं की अरे हे परत परत आपण स्टेप्स करतो पण मजा नाही येतं. लेटली मला जाणवायला लागलं की ते गाण्याचे जे लिरिक्स आहेत, कारण ॲज अ किड मला कधी डेप्थ समजली नाही गाण्याची, तर मी फक्त म्युझिक ऐकायचो, अरे यात बीट्स आहेत हे ऐकू, असं असायचं माझं. तर जशी जशी मला कळायला लागली की लिरिक्स काय आहेत, कोरिओग्राफरनी त्याच्यावर काय बसवलं आहे, त्याच्यात मेसेज काय, कारण काही रोमॅन्टिक ॲक्ट्स होते, मतलब की तू प्यार में है, तुझे यू नो फील करना है, तुम दोनों साथ में रहने वाले हो, खूप असं काही बरंच सांगायचं आहे, पण मी फील नव्हतं करू शकत, कारण ॲट दॅट एज मी असं कधी फील केलं नव्हतं. ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम हळूहळू ते लिरिक्स आणि ती म्युझिक जी टोन आहे त्याच्यावरून आम्ही डेव्हलप करायचो तो ॲक्ट. म्हणजे कारण आपण 2 मिनिटाचा ॲक्ट जो आहे तसं आपण आयुष्यभर किती वेळा परफॉर्म करणार आहोत, पण त्या 2 मिनिटामध्ये जर आपण ती मजा नाही घेतली तर त्या 2 मिनिटासाठी जे 4 दिवस आपण रिहर्सल केली आणि ती 2 मिनिटं वाया जाणार. ते तेव्हा आम्हाला जाणवलं. तुला आवडणारी एखादी कविता लिरिक्ससाठी किंवा गाणं असं कुठलं आहे? असं मला हे खूप आवडतं. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, तर हे असं काहीतरी मला आधी मी जसं सांगितलं की लिरिक्समध्ये मला जास्त इंटरेस्ट नव्हता, कारण मला कळायचं नाही ते. मग हळूहळू मी ट्रॅव्हल खूप करायचो कारमध्ये ड्राईव्ह करताना, आणि एकटाच असल्यामुळे मला खूप वेळ मिळायचा स्वतःसोबत. तर जुनी गाणी मी ऐकायला आणि एवढी डेप्थ मला कळायला लागली, आणि हे गाणं मला खूप जास्त आवडतं. तर एक असा पॉईंट असतो जेव्हा आपण टीनेज लाईफच्या थोडे पुढे जातो आणि आपण ते प्रॉब्लेम्स फेस करायला सुरुवात होते आपल्या आयुष्यात, आणि त्यावेळेला काही गोष्टी असतात ज्या समजत नाही, आणि काही असे कविता म्हणा किंवा काही असे बोल म्हणा ते चटकन असे डोळे उघडतात की अरे छू गया दिल की त्यात छू गया असे. तर हे या बऱ्याच अशा गोष्टी त्यात खूप असं मला आवडतं. ते हे तू मला म्हणालास की टीनेजमध्ये आपण जसे जसे येतो तेव्हा आपल्याला खूप गोष्टी डिस्कवर होत जातात. तू आता या चित्रपटामध्ये त्याची कॉम्प्लेक्स भूमिका केलीस. ह्या कॉम्प्लेक्स भूमिका केल्यामुळे तुझ्यात ॲज अ यूथ तुझ्या स्वतःत काही फरक पडला का? आता या कॅरेक्टरचा एक प्लस पॉईंट आहे कॉन्फिडन्स आहे, जसं मी सांगितलं, आणि एक गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती करायची. तर ती कुठेतरी माझ्यात लॅकिंग होती. हा कॅरेक्टर लांब पर्यंत माझ्यासारखा नाही, दिसायला माझ्यासारखा आहे फक्त. बट अदर दॅन दॅट या कॅरेक्टरमधून मला तो कॉन्फिडन्स मिळाला, आणि एक छोटी छोटी गोष्ट कळाली मला की हा मला करा वाटतं, आणि ते मी केलं तर मला आतून किती कम्प्लीट वाटतंय. त्यात फक्त त्या कॅरेक्टरमध्ये आणि माझ्यामध्ये थोडा डिफरन्स असा आहे की मला वेगळ्या गोष्टी आवडतात. बरोबर, पण त्या कॅरेक्टरमधून तुला कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स ह्याच्यातली सीमारेषा कळली का रे? हां, ओव्हर कॉन्फिडन्स बेसिकली वा वा वा
असं म्हटलेलं आहे की नवरसांमध्ये भक्तीचा समावेश नाही, पण भक्ती हा 10वा रस आहे, कारण भक्तीमध्ये उरलेले नवीन रस 9च्या 9 रस हे सामील आहेत म्हणून. त्यामुळे भक्तीचा हा रस आपण इथे अनुभवला. आपण नेहमी असं म्हणतो ना, संगीतामध्ये नवरस आहेत, साहित्यामध्ये नवरस आहेत, ॲक्टिंगमध्ये सुद्धा तुम्ही सगळेजण जिथं काम करता अनेक भावनांचे रस तुम्हाला दाखवायचे असतात. मी जो प्रश्न अनुत्तरित तुमच्यासाठी ठेवला होता त्याच्याकडे आता येतो की मांजा चित्रपटाचं नाव मांजाच का? हां, पतंग का नाही, फिरकी का नाही, मांजाच का? मला कळलेला मांजाचा अर्थ सांगते हां माझ्या भाषेत. हो. की पतंग पोराची आपल्या बधायची असेल ना, ज्यांनी आता पतंग उडवलं त्यांना कळेल. तर तुम्हाला तो मांजाला कधी ढील द्यायला लागतं, कधी खूप खेचायला लागते तर वरती जाते, पण ते कधी ढील द्यायची आणि कधी खेचून धरायचं हे पालकांना कळावं. यासाठी मांजा. बरं, तुला काय म्हणायचंय सुमित? माझंही तेच म्हणणं आहे ॲक्च्युली, की खूप खूप जण माझ्यासारखे रिलेट करू शकतात कदाचित, की कधी कधी घरचे तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही कामामुळे किंवा काय. त्यावेळेला एकतर जसा आपला संवाद चालू होता की कधी कधी ते आपल्याला डिप्रेस करतं, कधी कधी ते आपल्याला एनलायटन करतं, ते अजून आपल्याला स्ट्रॉंग करतं. तर कुठेतरी मीही रिलेट करू शकतो त्या सिच्युएशनशी. आणि जेव्हा नाही मिळत तर एकतर स्वतः आपण कुठली तरी रूट बघतो, नाहीतर नाही मिळाले तर आपण तिथेच अडकतो. तर त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आज जे इथे चालू आहे, जे जो हा कार्यक्रम चालू आहे, हा जो मोटिव्ह आहे तो मला खूप आवडला, की पॅरेंट्स आणि सगळे चिल्ड्रन एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात. ती जी बॉन्डिंग मला बघायला मिळते ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तेच बेसिकली या फिल्मचा एक स्ट्रॉंग पॉईंट. बॉन्डिंग हाच स्ट्रॉंग पॉईंट आहे त्या मांजाचा, कारण मांजा असेल तरच पतंग उडेल. येस, म्हणजे पतंगाशिवाय मांजाला अर्थ नाही आणि मांजाशिवाय पतंगाला अर्थ नाही. तेव्हा दोघेही एकमेकांच्या बरोबर असणं हेच चांगलं. रोहित, तू एका तऱ्हेने या मांजाच्या पुढचा आकाशात उडणारा पतंग आहेस या चित्रपटातला. तर तुला काय वाटतं या चित्रपटाच्या नावाबद्दल? माझ्यासाठी मांजा म्हणजे रिलेशनशिप जे असतात, जसं आता अश्विनीताई म्हणाली की किती ढील द्यावी फिरकीला, हे जसं महत्वाचं आहे तसं मांजा तुम्ही कसा पकडता यालाही महत्व आहे. तुम्ही किती घट्ट पकडताय आणि किती सैल सोडताय. हो, तर तसं तुम्ही रिलेशनशिप मध्ये काय बोलताय आणि काय बोलत नाही आहात याला जितकं महत्व असतं, की समोरच्या माणसाला हर्ट करताय का नाही करत आहात, ते जितकं महत्वाचं आहे, की घेवाण देवाण. ह्यासाठी मला असं वाटतं की मांजा याबद्दल पण आहे. क्या बात आहे. आणि ना तुम्ही सगळेजण आता इतके छान बोलत होतात, माझ्या डोळ्यासमोर अशी प्रतिमा येते की जो विद्यार्थी आहे, म्हणजे जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ना, ते पतंग उडवणारे आणि त्यांच्या हातामध्ये त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या करिअरचा पतंग आहे आणि त्याला मांजा धरून ते असे 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 करतायत. पाठी पालक जे आहेत ना ते फिरकी घेऊन उभे आहेत आणि त्या पालकांच्या हे डोक्यात आलं पाहिजे की कधी ढील द्यायचं आहे आणि कधी मांजा गुंडाळायचं आहे. आणि अनेक वेळेला आम्ही लोक असे पालक बघतो की जे एकतर बॅकसीट ड्रायव्हिंग सारखं बॅकसीट काईट फ्लाइंग करतात. हा, म्हणजे ती फिरकी धरलेली असताना इकडे नको, तिकडे नको, खाली गेला, वर, असं नको तिथे सांगतात. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन काही पालक असे आहेत की ते चक्क मुलाचा पतंगच हातात घेतात. त्यांना हे समजत नाही की त्यांच्या आयुष्याचा पण एक पतंग त्यांच्या हातात आहे. दोन्ही हातांनी 2 पतंग म्हणजे काय झालं. त्यामुळे पतंग कोणाचा आणि फिरकी कोणी धरायची या दोघांना जोडणारा मांजा आहे, हेच दोघांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. रोहित, तुला विचारतो, मांजा हा चित्रपट आम्ही सगळ्यांनी का बघावा? मांजा या चित्रपटात मी असं म्हणेन की 2 जनरेशन्सचं युनियन आहे. स्टोरी वाईज आहे आणि कलाकारांच्या यांनी पण आहे. म्हणजे अश्विनीताई आणि आम्ही दोघं आत्ताचे नवीन येणारे आम्ही कलाकार, आणि अश्विनीताई खूप आधीपासून नावाजलेली एक कलावंत. सो त्या ह्यानी अश्विनीताईचे सगळे फॅन्स आणि आम्ही जे आता कुठेतरी हळूहळू छोटेसे आमचे जे फॅन्स येत असतील त्या सगळ्यांना आम्ही तिघं एकत्र काम करतोय.
ह्याची एक मेजवानी बघायला मिळेल. ओके, म्हणून मांजा बघावा. म्हणून माझ्या मुलाला. ओके ओके. आणि मूळ म्हणजे जे आमची जे आम्ही टॅग जे म्हणतो की रेशमाच्या नात्याला संवादाची धार, ती जी धार आहे याच्यातली ती महत्वाची आहे. की जे आपला संवाद असतो तो रेशमासारखा आहे, पण ते जे नातं आहे त्याला एक धार आहे. हे जर अजून समजून घ्यायचं असेल तर मांजा बघावा. तर मांजा. सुगंध, तू काय सांगशील? मांजा ह्या चित्रपटातून बाहेर पडताना लोकांनी काय घेऊन जावं? मी जसं बोलत आलो त्याबद्दलच आत्तापर्यंत की हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे. या मूवीमधून काही पॉईंट्स आहेत जे बघणाऱ्याला ज्याला गरज असेल ना त्याला ते बरोबर दिसून जाईल. जसं मी माझ्या लिरिक्सबद्दल बोललो की मला गरज होती त्या लिरिक्स ऐकायची, समजून घ्यायची, तेव्हा मला समजलं. तर बऱ्याच ठिकाणी मीही बघतो की आणि हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे जो या मूवीमध्ये मांडला. आणि जे डिफरन्स आहे माझ्या कॅरेक्टरमध्ये त्याच्या कॅरेक्टरमध्ये, तो बेसिकली याच पॉईंटला दर्शवतो की जो मांजाचा आपण बोलतोय की कोणी आपण जर आपल्या मुलांना जास्तच असं दाबून ठेवलं तर तो स्वतःचे डिसिजन्स नाही घेऊ शकत. त्याला काय करायचं आहे पुढे तो ठरवू नाही शकत. आणि जर तुम्ही त्याला पूर्ण सोडून दिलं तर तो काय डिसिजन घेणार, तो त्याबद्दल तेवढा मॅच्युअर्ड आहे का की हे डिसिजन घेतलं पाहिजे, हे नाही घेतलं पाहिजे, तो सुटतो. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी मला असं वाटतं की हा इश्यू समजून घेण्याची गरज आहे. कारण जसं मी सांगितलं की इथे फॅमिली आणि म्हणजे पॅरेंट्स आणि चिल्ड्रन एकत्र येत आहेत. कारण जिथे जिथे मी स्वतः बघतो ना की मुलं किंवा माझे मित्र मैत्रिणी त्यांच्या आईवडिलांसोबत बिनधास्त वाटेल ते शेअर करू शकतात, त्यांच्या घरी मी एक वेगळं पीस बघतो. त्यांच्या घरी एक मी वेगळी वातावरण बघतो, एकदम कम्फर्टेबल असतात ते. आणि काही काही ठिकाणी तेच जी बोलू शकत नाहीत ना, तिथे एक वेगळा हलकासा एक ऑकवर्डनेस असतो. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. या मूवीमधून छोटे छोटे पॉईंट्स आहेत. हा तर तसे तर बरीच कारणं आहेत, पण त्यात माझा हा पहिला मूवी आहे तरी बघितला तरी चालतं. मांजा पाहण्यापूर्वी आम्ही आमच्या मनामध्ये काय काय घेऊन जावं? म्हणजे आता मांजा पाहायला जायचंय तर आम्ही काय काय म्हणजे ह्यांच्यातला नक्की कोण कसा आहे? आता तुम्ही ट्रेलर पाहिलात का? आधी जा आणि ट्रेलर पहा. YouTube वरती ट्रेलर आता 2 दिवसापूर्वीच बाहेर आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये काय काय येत आहे आणि मग त्यातला कोण कसा आहे आणि कसा असेल आणि नक्की शेवटला आपल्याला काय कळणार आहे, ह्या उत्सुकतेसाठी बघा. आणि ही उत्सुकता मनामध्ये घेऊन या. आणि नक्की अश्विनी ऍज अ आई करणार तरी काय आहे. बरोबर. म्हणजे धागा मांजा बिंजा जे काय सांगितलं ते हाऊ डज शी ऍक्च्युअली डू इट. येस. म्हणजे ना मी चित्रपटामध्ये अश्विनी या आईला पास्ता करताना बघितलं आणि आईस्क्रीम आणि हॉट चॉकलेट देताना बघितलं, पण ह्याच्यापेक्षा खूप काहीतरी त्या आईने त्या चित्रपटात केलंय. तर ते पाहायचं असेल तर या थरार, त्या थराराच्या इमोशनवर तुम्ही आरूढ होणार आहात. तेव्हा बेलगाम होऊन या. अरे वा. थरार अनुभवायला बेलगाम कीप यू एंटरटेन्ड अँड वी विल कीप यू वंडरिंग की आता नक्की काय होणार आहे. हो, हे मात्र मी नक्की तुझ्याशी सहमत होईन. मी जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा मला अगदी शेवटपर्यंत आता काय होणार आहे, आता काय होणार आहे असं वाटत होतं. आणि नंतर जे झालं मग माझा जीव जरा भांड्यात पडला. रे बापरे, शेवटी बरं झालं बरं का असं मला वाटलं. तेही काहीतरी म्हणजे तुम्हाला एक सॅटिस्फॅक्टरी, म्हणजे मनात जाताना असा थरार भीती घेऊन तुम्ही जाणार नाही याची गॅरंटी देते. पण नक्की खूप चांगले मेसेज घेऊन जाल की नात्याकडे कसं पाहावं आणि नात्याचा स्वीकार कसा करावा आणि मुलं आणि पालक ह्यांच्यामधला संवाद कसा असावा की ज्यामुळं त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाला योग्य तो आकार येईल. तर मला वाटतं ह्या सर्व कारणांच्यासाठी आपण सर्वांनी मांजा नक्की बघावा. आणि मुलांसकट या. मुलांसकट या. त्यावेळेला फिरकीला ढील सोडा. क्या बात आहे. आता आपण एका आपल्या शेवटच्या इंटरेस्टिंग राऊंडकडे येतो. आणि त्या राऊंडसाठी मी या तिन्ही टीम्सना अशी थीम दिली आहे. ती थीम एकच असणार आहे आणि तिन्ही टीम्स या थीमवरती आपापलं इंटरप्रिटेशन सादर करणार आहेत. आणि मी
तुमच्यापासून सुरुवात करणार. हो, मग तुम्ही आणि मग तुम्ही. थँक्यू. आम्ही कायम मधलेच आहोत कारण म्हणून तुम्हाला पहिलं देतो. थँक्यू व्हेरी मच. तर ती थीम अशी आहे, फ्रॉम इंटॉक्सिकेशन टू मेडिटेशन, नशा ते ध्यान. खूप म्हटलं तर कॉम्प्लेक्स थीम आहे. कारण नशा जी आहे ना, इंटॉक्सिकेशन, त्याला आम्ही म्हणतो की इट्स अ अल्टर्ड स्टेट ऑफ कॉन्शियसनेस. आणि ध्यान किंवा मेडिटेशन इज ऑल्सो अ अल्टर्ड स्टेट ऑफ कॉन्शियसनेस. पण ह्या दोघांच्या मध्ये फरक आहे की नशा जी येते तिच्यामध्ये इंटॉक्सिकेशन जेव्हा असतं तेव्हा माणसाचा विवेक सुद्धा हरवतो. आणि मेडिटेशन म्हणजे जेव्हा ध्यानावस्था असते तेव्हा त्यामुळे माणसाचा विवेक जागृत होतो. तेव्हा विवेकाला नशा येते, ती नशा, आणि विवेक जागृत होतो, ते ध्यान. तर आता हा म्युझिकल एक्सपिरियन्स आपल्यासमोर हे सादर करतील. त्यांना सांगितलंय की या थीमचं तुम्ही इंटरप्रिटेशन करा आणि आमच्यासमोर मांडा. सूर. आपल्या लक्षात येईल की भावनांच्या वर्णपटावरती गेल्या 2-2.5 तासामध्ये कितीतरी तरंग, कितीतरी छटा आपण सगळ्यांनी पाहिल्या आणि कळत नकळत आपल्या मनाला समृद्ध करत नेणारा असा हा अनुभव होता. आपण भावनांच्याकडे अशा तरल वर्णपटासारखं पाहत नाही, पाहतो ते ठोकळ्यांसारखं. हा रागीट आहे, हा भित्रा आहे. आपण किती लेबलं लावतो ना भावनांच्या द्वारे. खरं म्हणजे भावना ह्या अशा लेबलं लावण्यासाठी असतात का हो? तर नसतात. कारण कुठलीच एक भावना एका व्यक्तीचं वर्णन करू शकत नाही. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भावनांचं इंद्रधनुष्य असतं, ते हर क्षणी बदलणारं असतं. त्यातला प्रत्येक रंग आपला असतो, कधी सुखावणारा कधी दुखावणारा, पण प्रत्येक रंग आपला. हा रंग जेव्हा आपल्याला समजतो त्यावेळेला आपण माणूस म्हणून कुठेतरी अधिक चांगले माणूस बनतो. आणि संगीताची हीच तर शक्ती आहे की संगीत आपल्याला अगदी बोटाला धरून या वाटेवरती नेतं. ते चांगलं माणूस बनण्याची वाट आहे. आणि रवींद्रनाथांची एक खूप छान अशी व्याख्या आहे. ते म्हणतात की शिक्षण कशाला म्हणायचं. वा वा वा, क्या बात आहे. आणि मला वाटतं ह्यांच्यासाठी आणि आपल्या तिन्ही पाहुण्यांच्यासाठी आपण उभं राहून जोरात टाळ्या वाजवल्या. आपल्या सर्वांच्याकडे भावनांचं एक इंद्रधनुष्य असतं. चांगल्या, वाईट, सुखद आणि दुःखद या सर्वांचा स्वीकार आपण करायला पाहिजे. व्यक्तीचा स्वीकार आणि भावनांचा स्वीकार या काही वेगळ्या गोष्टी नव्हेत. मांजा या चित्रपटामध्ये सुद्धा याच विषयावरती भाष्य केलेलं आहे. आईनं मुलाचा, मुलानं आईचा, सर्व नात्यांचा स्वीकार करायचा. तर कोणत्याही भावनेला त्याज्य मानायला नको, कुठलीच भावना नकोशी मानायला नको. नकोशा भावनांचा सामना करायचा आणि हव्याशा भावनांना नवा आकार द्यायचा. हे प्रत्येक नात्यामधलं महत्त्वाचं सूत्र आहे. आणि ते या चित्रपटामध्ये अतिशय वेगळ्या ढंगानं आणि सुरेख अंगानं आपल्या सर्वांच्या पुढे मांडलेलं आहे. मुलांचं आणि पालकांचं नातं हा आपल्या सगळ्यांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. पालकांची कोणती भूमिका मुलाच्या व्यक्तित्वाला आकार देते याबद्दल आपल्याला खूप संभ्रम असतो. आपल्या मुलाला कधी शिस्त लावावी, कधी विश्वासात घ्यावं, कधी त्याला ऐकवावं आणि कधी त्याचं ऐकावं, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतात. आपण लक्षात घेत नाही की आपल्या मुलासमोर सुद्धा असेच सारे प्रश्न असतात. पण जर योग्य प्रकारचा संवाद असेल, जिथे एकमेकांबद्दलची आपुलकी आहे, एकमेकांबद्दलचा स्वीकार आहे, तर असं नातं कसोटीच्या प्रसंगामधून सुद्धा तावून सुलाखून बाहेर कसं येऊ शकतं याचा एक चित्तवेधक प्रवास म्हणजे मांजा हा चित्रपट. प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये त्या व्यक्तीच्या भविष्याचा, कर्तृत्वाचा पतंग असतो. तो पतंग त्या व्यक्तीलाच उडवायचा असतो. पण पालकाची भूमिका असते ह्या पतंगाच्या मागे जो मांजा आहे तो कधी द्यायचा, कधी ढील द्यायची, कधी खेचून घ्यायचं हे ठरवण्याची. ज्या वेळेला
मूल आणि पालक आपापल्या भूमिका घट्टपणे करतात, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा हा पतंग कितीही वादळं आली तरीसुद्धा आकाशामध्ये निश्चितपणे मानाने उडत राहतो. हा संदेश देणारा चित्रपट आहे मांजा. सर्व कुटुंबासहित पाहायला विसरू नका असा हा चित्रपट आहे. प्रत्येकाने पाहावा. विचार आणि भावनांची सांगड आपल्या मनामध्ये जागी होईल ही खात्री आहे.